नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविशानी ममा. तर मंडळी, तर थंबनेलवरून तर तुमच्या लक्षातच आलं असेल की नक्की कोणत्या विषयावरती बोलणार आहे. ॲक्च्युली ह्या विषयावरती बोलायची वाटत पण नव्हतं, पण मग खूप आपल्या जे जवळचे व्यक्ती आहेत, जे पहिल्यापासून आपल्याला कमेंट्स करतात, आपले फर्स्ट डेपासून व्हिडिओ बघतात, त्यांचे पण कमेंट होतात. म्हणून म्हटलं ठीक आहे, चला बोलायचं. निगेटिव्ह कमेंटसाठी नाही, पण जे पॉझिटिव्ह लोक आहेत, जे आपल्याबद्दल चांगलं बोलतात, चांगलं लिहितात, काही गोष्टी चुकल्या तर समजावून सांगतात, त्यासाठी तरी बोलूया आपण ह्या विषयावरती. आणि खूप जणांना पडलेला प्रश्न, पण म्हटलं माझ्या यूट्यूब फॅमिली मेंबरसाठी मी ही गोष्ट क्लिअर करते, ना की निगेटिव्ह लोकांसाठी. निगेटिव्ह लोकांबद्दल मला बोलायचं नाही. आणि मी एकदा पहिले पण सांगितलेलं की जे निगेटिव्ह आहेत त्यांना माझ्या चॅनलवरती आणि माझ्या कमेंट सेक्शनमध्ये अजिबात जागा नाही आहे. जे दुसरीकडनं काही पण ऐकून येतात आणि इथे येऊन बोलतात, अशा लोकांना मी अजिबात आपल्या इथं ठेवत नाही. सरळ ब्लॉक, डिलेट. याच्या व्यतिरिक्त मी काही करत नाही, कारण मला नाही वाटत की त्या लोकांशी बोलावं किंवा त्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावे. अशी लोक जर मला दिसले तर मी ठेवतच नाही, पहिली गोष्ट. पण माझ्या जर मंडळींनी मला प्रश्न विचारला, माझ्या मंडळींना जर डाऊट असेल की आरतीने असं कसं केलं, आरतीचं असं कसं झालं, तर मी नक्की क्लिअर करते आणि मी या विषयावरती बोलते. पण मग मला माझ्या मंडळींना सांगायचं आहे की भरपूर कमेंट्स होत्या असं की गणपती बाप्पाचं जे नैवेद्याचं ताट होतं ते छोटं होतं पहिल्या दिवशी. तर कसं होतं, मी याची केळीची पानं आणून ठेवली होती, पण माझ्या ते पटकन लक्षात नाही आलं की बाप्पाचा नैवेद्य मला केळीच्या पानामध्ये ठेवायचं आहे. लास्ट इयर मी बरोबर ठेवला होता, पण यावेळेला काय होतं की घरामध्ये खूप पाहुणे होते आणि घाई गडबड चालू होती, त्यामुळे माझ्या ती लक्षातून गोष्ट गेली. मी ॲग्री करते की मी छोट्या ताटीमध्ये, मी नाही, आपल्या छोट्या ताईंनी, छोट्या भाऊच्या बायकोने नैवेद्य भरला होता, ताईंनी नैवेद्य भरला होता. तर आमच्या दोघींच्या पण लक्षात नाही आली ती गोष्ट, आणि आम्ही नैवेद्य भरला. त्याच्यामध्ये व्हिडिओचं पण व्हिडिओ शूट पण चालू होतं, त्यामुळे पण नाही लक्षात आलं. ती एक माझी एक चूक झाली, ती मी मान्य करते की छोट्या ताटीमध्ये नैवेद्य भरला. पण दुसऱ्याच दिवशी नैवेद्य हा केळीच्या पानामध्ये दिला, मोठ्या ताटामध्ये दिला. त्यावरती पण खूप अशा कमेंट्स आल्या मला की केळीचं पान उलटं होतं म्हणून. ठीक आहे, याच्यामध्ये मी असं नाही बोलत की तुमची चुकी आहे. तर काय होतं माहिती आहे का, ते केळीच्या पाण्याच्या बाबतीत जेव्हा मी ते पान स्वच्छ धुवायला घेतलं ना, तेव्हाच मला हा डाऊट आला होता की हे नक्की उलटं आहे की सोयीचं आहे. म्हणजे बरोबर सरळ आहे, पानच खूप मोठं होतं, पान खूप मोठं पण होतं ते, आणि ते म्हणजे ना कळतच नव्हतं की हे उलटं आहे की सोयीचं आहे. त्यामुळे मला प्रश्न पडला, तर मी विशालला पण कन्फर्म केलं की विशाल हे नक्की उलटं आहे की सरळ आहे. विशाल पण बोलतात की ते, बोला ना. नाही ते पान सरळच होतं, कारण की खूप मोठं होतं, कारण की ते मोठ्या पान असल्यामुळे आम्ही त्याला कट केलं होतं. हो, ठीक आहे, पण ते सरळच होतं. ते सरळच होतं. आम्हाला पण तो प्रश्न पडला होता की हे पान उलटं आहे की सरळ आहे, कारण ते दिसतच तसं होतं. पण आम्ही 2 ते 3 वेळा त्याची पूर्ण खात्री केली आणि ते पान सरळच होतं. हे मी कमेंट सेक्शनमध्ये पण तुम्हाला खूप वेळा सांगितलं की नाही, पान सरळ होतं, दिसताना तसं दिसतंय. शेवटी ते तसं दिसत होतं, तर आम्ही काय करू आता त्या. असं सोपंच नाही की असं तुम्ही जर का उलटं ठेवलं तर त्याची जी वरची दांडी असते ती वरती येते. ते आम्हाला दिसतंच ना, ते समजतं तसं उलटं सरळ लगेच कळून येतं ते की आम्ही एकदम व्यवस्थित सरळ ठेवलं होतं, त्याच्यावरती नैवेद्य मांडला होता आम्ही. हो, आणि ते आम्ही 3 वेळा चेक केलं. त्याच्यानंतर ते पान सरळच ठेवलेलं होतं, पण ते म्हणजे ते पानाची घडणच तशी होती की ते उलटं पण दिसत होतं, आणि म्हणजे असं वाटतच होतं ते की हे सरळ आहे की उलटं आहे म्हणून. पण सरळ बाजू पण त्याच्यापेक्षा पण, म्हणजे जी उलटी बाजू होती त्याच्यापेक्षा जास्त वरती होती, असं होतं. ही सरळ बाजूच होती पानाची असं. आणि हे मी खूप जणांना कमेंट सेक्शनमध्ये सांगितलं की नाही, पान सरळ आहे, पान सरळ आहे. पण काही तर म्हणजे ऐकायला तयार नव्हतं की आरती तू मान्य कर की तू पान उलटं ठेवलेलं आहे. तर बघा, काही जर गोष्टी माझ्याकडनं जर चुकीच्या झाल्या तर मी लगेच मान्य करते की नाही, माझ्याकडनं ही चुकी झाली आहे किंवा माझ्याकडनं असं झालं आहे. तर मी लगेच बोलून दाखवते की नाही, मला नाही समजलं, मला नाही कळलं, मला नाही लक्षात आली ही गोष्ट पटकन. ती मी माझी स्वतःची चुकी मान्य करते. पण तुम्ही जे लोक आमच्या चांगल्यासाठी सांगतात, हो, नाही हो, काही लोक आपले जे डेली व्ह्युअर्स आहेत ना, ते चांगलं सांगतात. पण काही लोक, तुम्ही चांगल्यासाठी सांगतात, आम्हाला पण मान्य आहे की तुम्ही आमच्या चांगल्यासाठीच सांगतात. पण आम्ही जेव्हा चेक केलं ना, ते पान सरळच होतं, ही खात्री केली आम्ही. हो, बाकी काही नाही. आणि मला पण तेच सांगायचं की पान सरळ होतं, जरी ते व्हिडिओमध्ये तसं उलटं असल्यासारखं दिसतंय, पण ते उलटं नव्हतं, ते सरळच होतं. पहिला आम्हालाही सेम प्रश्न पडला, तर आम्ही चेक करून घेतलं होतं ते असं. तर ते निसर्गातच त्याची पाण्याची घडणच तशी होती, तर आपण काय करू शकत, आपण तर आपलं काम केलं. आणि हो, हेच पहिल्या दिवसाचे मी सांगितलं की छोट्या ताट्यामध्ये नैवेद्य
देऊ नको आरती, तर मान्य केलं. पण ही गोष्ट जर मी 2 वेळा चेक करून घेतली तर मी कसं मान्य करू सांगा तुम्हाला. मी माझी बाजू तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगत होती की नाही पान सरळच आहे, पण काही लोक ऐकायला तयारच नव्हते. ठीक आहे बाबा, नाही तर नाही. आणि अजून एक गोष्ट की फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मग म्हणजे स्पष्टच बोलते, विटाळ असेल तर तुम्ही गणपती कसा बसवला. तर बघा, गणपती मी बसवला तर मला एक सांगा की मी ज्या लोकांच्या कनेक्टमध्येच नाही आहे, की मला काही माहितीच नाही की डिलेवरी डेट काय आहे किंवा XYZ कधी प्रेग्नेंट आहे, मला काही कल्पनाच नाही आहे त्या गोष्टी. तर घरामध्ये असं असल्यावरती किंवा म्हणजे XYZ डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्ही गणपती कसा बसवला, तर ही गोष्ट थोडक्यात क्लिअर करेल. बघा, मी कोणाच्याही कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे किंवा मला काय माहितीच नाही आहे ती गोष्टमध्ये ना. वाया कोण म्हणजे एका थ्रू किंवा दुसऱ्या थ्रू मला कुठून कळालं होतं की बाबा डिलिव्हरी डेट आहे किंवा प्रेग्नेन्सी आहे किंवा गणपती नाही बसवायचा यावर्षी, मला काहीच माहिती नव्हतं. माझी पूर्ण तयारी झाली होती, इव्हन बाप्पाची मूर्ती बुक केलेली होती, त्यानंतर अजून सगळ्या गोष्टी तयार होत्या. म्हणजे दुसऱ्या दिवशी बाप्पाला घरी आणायचं, तर मग आदल्या दिवशी ही गोष्ट सकाळीच, मला वाटतं त्याच दिवशी सकाळी ही गोष्ट कळली असं असं आहे म्हणून. आणि माझी तयारी सगळी झाली होती. तरी पण मी ब्राह्मणांना विचारलं, आमच्या इथे गुरुजी आहेत त्यांना विचारलं, माझ्या मोठ्या ज्या सासू आहेत त्यांना विचारलं की नक्की काय करायचं असतं. तर मग त्यांनी सांगितलं की बघा, मी त्या गुरुजींना स्पष्ट सांगितलं की माझा कोणाशी कॉन्टॅक्ट नाही आहे किंवा मला काही माहिती नाही आहे या सगळ्या गोष्टी, आणि माझी तर पूर्ण तयारी झाली आहे. तर त्यांनी मला सरळ सांगितलं की जरी एक असेल तरी ती म्हणजे त्या गोष्टी तुझ्यापासून खूप लांब आहेत असं त्यांनी मला सांगितलं. ती व्यक्ती जर तुमच्यामध्ये प्रेझेंट असती तर त्या काही गोष्टी तुम्ही पाळल्या असतं तर चाललं असतं, पण ती तुमच्यासोबत नाही आहे, तुमच्या घरामध्ये तिथे नाही आहे, तर तुम्ही करू शकता, इकडे गणपती बसवू शकतात. आणि एवढं जरी वाटत असेल तर पाहुणे मंडळीच्या हाताने बसवून घेतलं तरी चालेल. आणि मी तेच केलं. आपला नैवेद्य वगैरे जो काही बनवला तो छोटा भाऊ आणि त्यांच्या बायकोच्या हातानेच सर्व झालं. इव्हन गणपती आणताना पण भाऊच्या हातात काही वेळ मूर्ती होती आणि मग मूर्ती घरी आणली, म्हणजे भाऊ घेऊन आला असं झालं. तर भरपूर अशा सगळ्या गोष्टी आहेत त्या व्हिडिओमध्ये मी केल्या, पण ते काहींच्या लक्षात आलं असेल तर ठीक आहे, काहींच्या नसेल लक्षात आलं तरी पण ठीक आहे. पण मग मी माझं स्पष्ट सांगते की माझं कोणाशी कॉन्टॅक्ट नाही आहे किंवा मला काही माहिती नसतं आणि माझी पूर्ण तयारी झाली होती. आणि तरीही अजून कोणाला काहीही प्रॉब्लेम वाटत असेल, चुकीचं वाटत असेल, तर बघा, देवाच्या दारामध्ये नेहमी आपण म्हणजे असं नाही की देवाने असंच सांगितलं आहे तसंच सांगितलं आहे, हेच करा तेच करा असं नाही सांगितलेलं आपल्याला. आपल्या मनेभाव आपण जी पूजा करतो देवाला, एक टायमाच बोलतात ना, घरातली साखर जरी ठेवली तरी देव हसून त्याचं स्वागत करतो. फक्त तुमची श्रद्धा, तुमचं किती मन मोकळं आहे, दुसऱ्याबद्दल तुम्ही कसे विचार करतात, त्याच्यानंतर आपल्या आजूबाजूला माणसं असतात, पशु प्राणी यांच्यासाठी आपण किती देतो करतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण मान्य केल्या पाहिजे ना विशाल, की विटाळा हे या सगळ्या गोष्टी नाही मानल्या केल्या पाहिजे. आणि अजून एक कमेंट होती की ताई बौद्धिस्ट असून घरात गणपती कसा. तर बघा, माझे सगळे व्हिडिओ बघा तुम्ही, मी बौद्धिस्ट आहे तरी माझ्या घरात गणपती आणला. तर तुम्हाला माहिती आहे मी 14 एप्रिल पण भरपूर जोरात खूप जोरात साजरी केलेली आहे. 14 एप्रिल हे आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे. आणि अजून म्हणाल तर गणपती, तर माझ्या घरी गणपती म्हणजे आमच्या घरी देव मानत नाहीत, जे आहे ते क्लिअर सांगते. माझ्या घरात कट्टर बौद्धिस्ट आहेत, त्यामुळे माझ्या पप्पांच्या घरी या सगळ्या गोष्टी होत नाहीत. लहानपणापासून मी या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या नाही आहेत. त्यामुळे जर माझ्याकडनं काही चुकी होत असेल, काही असेल, तर ऑफकोर्स मला कोणी जर समजावून सांगितलं तर मी त्या गोष्टी समजून पण घेईल आणि करेल पण ज्या गोष्टी मी क्लिअर केल्या आहेत त्या गोष्टी नाहीच तर मी त्याच माझ्या यूट्यूब फॅमिली मेंबरला सांगते आहे. आणि माझ्या घरी गणपती बसतो, तर माझ्या माहेरी कधीच बसवलं नाही जात, पण इकडे विशालकडे गणपती बसवला जातो, तर आम्ही मग तेच पुढे कंटिन्यू करतो आहोत. आणि त्यामध्ये कसं आहे, मला आनंद मिळतो, विशालला आनंद मिळतो. आमचं म्हणजे जे काय आयुष्यातलं दुःख आहे, सगळ्या गोष्टी आहेत त्या 2 ते 3 दिवसासाठी सगळ्या विसरायला होतात, ती झाल्या. आनंद या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्यात. आणि हो, मी अजूनही सांगते की देवाच्या बाबतीत जर माझ्याकडनं काही चुकत असेल, एखादी गोष्ट नसेल समजत, तर बघा, माझ्या घरामध्ये कधी कोणीही पूजापाठ वगैरे नाही केलेली याआधी,
पप्पांनी मम्मीनी कधीच नाही आमच्या घरामध्ये गौतम बुद्धांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानलं जातं, त्यामुळे मग नाही करत पप्पा. उलट माझ्या घरामध्ये 14 एप्रिल असो ती जोरात साजरी केली जाते. आणि परत घरामध्ये गौतम बुद्धांची, त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांची धम्म, त्यांचा ग्रंथ, अशी पुस्तकं ठेवलेली आहेत, ते वाचन केलं जातं. त्यामुळे मग प्रत्येकाचं तुम्हाला माहिती आहे समाजाच्या हिशोबाने, धर्माच्या हिशोबाने प्रत्येकाचे रूल्स असतात, ते आपण बदलू शकत नाही किंवा त्याविषयी आपण बोलू पण शकत नाही. आपण काय एवढं किंवा आपण एवढी मोठी व्यक्ती नाही आहे कोणीतरी थोर की आपण त्या विषयावरती बोलू शकतो. पण असं भरपूर काही गोष्टी, श्रद्धा, अंधश्रद्धा भरपूर काही काही आहे. फक्त मी एकच सांगेल, तुमची जे श्रद्धा असेल मनापासून जर तुम्ही करत असेल तर ठीक आहे. यासाठी देव हा पशु प्राण्यांमध्ये जास्त शोधा, त्यांच्यामध्ये तुम्हाला जास्त सापडेल का नाही विशाल? बरोबर आहे. एखाद्या पक्षाला जर लागलेलं असेल, एखाद्या प्राण्याला जर लागलं असेल तर त्याला नीट करा, त्याच्यामध्ये तुम्हाला देव सापडेल. आणि तीच तुमची खरी श्रद्धा आणि तीच तुमची भक्ती असेल, मला तर हेच वाटतं. आणि माझ्या घरात तुम्ही बघता नैवेद्य पण हा पहिले मिठूच खातो. माझ्या घरात पहिले रोजचा स्वयंपाक जरी बनतो ना, तो पहिला मिठूच खातो आणि तो त्याचाच फिक्स असतो, कारण त्याच्यामध्येच खरं भक्ती, सगळं श्रद्धा वगैरे सगळं त्याच्यामध्येच आलं असं. तर अजून काय जास्त बोलणार नाही मंडळी, मला ह्याच गोष्टी क्लिअर करायच्या होत्या. भरपूर काही गोष्टी असतात पण मी प्रत्येक वेळी नाही बोलू शकत ह्या गोष्टींवरती. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो माझ्या यूट्यूब फॅमिली मेंबरसाठी आहे, ज्यांनी मला कमेंट्स केले होते की आरती असं असल्यावर असं नाही करत, किंवा आरती तू ताटच उलटं ठेवलं आहे, पान उलटं दिसतं आहे, आणि भरपूर काही गोष्टी ज्या मी क्लिअर केल्या तुम्हाला आज. तर मंडळी आता इकडेच थांबते आहे. आणि हो, परत एकदा सांगते, जर काही चुकी होत असेल तर सांगा, चांगली गोष्ट असेल तर नक्की समजून घेतली जाईल अनाविशाल, आणि त्याच्या गोष्टीवरती आपण करूया जे असेल ते असं. तर चला मंडळी, व्हिडिओ इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय. बाय करा. बाय करा.